रविवार 5 जानेवारी रोजी माऊलीचा रिंगण सोहळा बहिरम येथे पार पडला। आळंदी येथील माऊलीच्या पालखीसोबत असणारे अश्व या रिंगण सोहळ्याकरता गेल्या 3 वर्षांपासून आणले जातात। लाखो भाविकांच्या उपस्थितीत व असंख्य भजनी मंडळांच्या टाळ मृदंगाच्या गजरात हा रिंगण सोहळा संपन्न झाला। बहिरम यात्रेमध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत माऊलींचा रिंगण सोहळा संपन्न झाला। रविवारी 5 जानेवारी रोजी हा रिंगण सोहळा पार पडला। आळंदी येथील माऊलींच्या पालखीसोबत असणारे अश्व या रिंगण सोहळ्याकरता गेल्या 3 वर्षांपासून आणल्या जातात। लाखो भाविकांच्या उपस्थितीत व असंख्य भजनी मंडळांच्या टाळ मृदुंगाच्या गजरात हा रिंगण सोहळा संपन्न झाला। रिंगण के बाद में कुछ काम नहीं है। पकड़ी पुलिस वालों के वहाँ जी मारते। हाँ दादा श्रीमद भागवत प्रवचनाचा कार्यक्रम झाला। त्यानंतर रिंगण सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली। आळंदी येथील भजनी मंडळ तसंच मृदंगाच्या निनादामध्ये रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली। त्यावेळी दिंडीमध्ये माऊलींचे अश्व व विविध भजनी मंडळांनी गजर करत भैरवनाथाचं दर्शन करण्याकरता ही वारी गडावर गेली। भैरवनाथाचं दर्शन घेऊन ही वारी रिंगण सोहळा पार पाडणाऱ्या मैदानाकडे येत असताना यात्रेमध्ये अश्वांचे उभे रिंगण झाले। हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्याकरता लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता। दुपारी 3 वाजता रिंगण मैदानावर अश्व पोचताच तिथे गोल रिंगण झाले। गोल रिंगणाचा कार्यक्रम अतिभव्य असल्यामुळे पूर्ण यात्रा भक्तिमय झाल्याचा अनुभव प्रत्येकाने घेतला। बुधवारी 1 जानेवारीपासून प्रारंभ झालेल्या या सप्ताहाची 8 जानेवारी रोजी सांगता करण्यात येत आहे। आळंदी येथील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे हरिभक्त परायण गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे। पंचकोशीचे दैवत भैरव बाबा या ठिकाणी बहिरम यात्रा अनेक वर्षापासून यात्रेचं परंपरा या जागेला आहे। हंगामाच्या दिवसामध्ये येणारी ही यात्रा आर्थिक व्यवहारासाठी आणि आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची या विभागासाठी, परंतु कालांतरानं या धार्मिकता या ठिकाणची लोपली, व्यवहार या ठिकाणचा लोपला आणि अश्लीलतेनं त्याची जागा घेतली। पाहता पाहता परिस्थिती अशी आली की आया बहिणी या ठिकाणी यायलासुद्धा पाहत नव्हत्या, इतकं विध्वंसक चित्र या ठिकाणी निर्माण झालं होतं। परंतु आळंदी निवासी हरिभक्त परायण अलोई महाराज आणि पंचक्रोशीतील काही लोकांनी पुढाकार घेतला। गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी भागवत सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे। 4 वर्षापासून हा भागवत सप्ताह या ठिकाणी होतो आहे। अनेक महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हळकरी असतील, संत महात्म्यांचे वंशज असतील, यांची कीर्तन सेवा या ठिकाणी होत आहे आणि त्याचे चांगले परिणाम त्या दृष्टीनं या यात्रेमध्ये या प्रसंगामध्ये आम्हाला पाहायला मिळतो। त्याचबरोबर माऊलीच्या अश्वांच्या रिंगणाचा सोहळासुद्धा गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी होतो आहे। या भागातील भाविक भक्तांना माऊलीच्या रिंगण सोहळा हा दुर्लभ आहे आणि त्याच्यामुळं हजारोच्या संख्येनं भाविक या ठिकाणी उपस्थित असतात। हा सोहळा अत्यंत आनंदानं पार पाडतात। समाजामध्ये जी विकृती आहे ते संपवण्याचा जो संतांचा विचार आहे तोच या भागवत सप्ताहांच्या माध्यमातून या यात्रेमध्ये आणि या पंचक्रोशीमध्ये जो विचार एक तो विचार पसरतो आहे
तो रोखण्यासाठी एक सुदृढ विचाराची युवा पिढी निर्माण करण्यासाठी आणि या यात्रेचं महात्म्य कायम ठेवण्याच्या दृष्टीनं ही आयोजन समिती प्रयत्न करते आहे। मी परमेश्वराला प्रार्थना करतो की आमचा जो उद्देश आहे त्याला यश आम्हाला परमेश्वरानं द्यावं। या सप्ताहात दैनंदिन सकाळ संध्याकाळचे अन्नदाते मोठ्या प्रमाणावर तनमन धनाने आपली सेवा देत असून परिसरातील भजनी मंडळे व प्रवचनकार या कार्यक्रमाकरता निवासी असतात। अतिभव्य शामियानामध्ये हा कार्यक्रम होत असल्यामुळे भोजन निवासाची व्यवस्था आयोजन मंडळाकडून करण्यात आली आहे। कडाक्याची थंडी असूनही दररोज हजारो भाविक येथे कार्यक्रमाला येतात। रिंगण सोहळ्यातील अश्व हे कर्नाटकातील शिरोळे सरकार यांच्या मालकीचे होते। रिंगण चालू असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्यामुळे सोहळ्यादरम्यान वाहनांचा अडथळा झाला। लाखो भाविकांच्या मधून ट्रॅफिक पोलीस व यात्रेकरू राजरोसपणे वाहन चालवत होते। नकुल सोनार, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।